दुसरा दिवस सकाळी 8:15 वाजता. कसा गेलाय बॉस? सगळं तुमच्यामुळे झालंय. काय असं करू की मी तुम्हाला आवडणार? मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतोच आहे, पण इथे खूप सारी महाराष्ट्रीयन्स आहेत जे मराठीत नाही बोलत. मी तरी जेवढं मला येतं तेवढं पूर्ण बोलतो. आणि मराठी असून फायदा नाही, महाराष्ट्र आत पाहिजे. माझ्या आत महाराष्ट्र आहे. मला गर्व आहे, कारण हीच माझी जन्मभूमी आहे, हीच माझी कर्मभूमी आहे. बापट साहेब सकाळी सकाळी काय करतायत बघा. मला झोपच येत नाही. त्याला मस्करीत अमोल पालेकर बोलतो, फ्रंट फूटवर नाही आला अजून, माहित नाही का? पण जर सिनियर ऍक्टर्स फ्रंट फूटवर नाही खेळले तर कोण? तिसरा दिवस सकाळी 9 वाजता. गुड मॉर्निंग. सकाळी 9:30 वाजता. तू सागरकडे गेलीस? नॉमिनेट केल्यानंतर त्याने यायला हवं होतं. त्याने 2 वेळा हर्ट केलंय मला. या घरात नॉमिनेट करणं म्हणजे काय? बाहेर जाण्यासाठी. मला तू नकोयस या घरात. त्याच्यापेक्षा मोठं या घरात काही आहे का? नाही. आता कोणी कोणाशी बोलावं विचार करून बघ. यू आर एन इंटेलिजंट गर्ल. पण मला सांग, जेव्हा मी त्याच्याकडे गेले होते मला मदत करशील का म्हणून, तेव्हा त्याचा ऍटिट्यूड कसा होता? बरोबर आहे, ठीक आहे. त्यासाठी तू त्याला नॉमिनेट केलंस ना. सिरियसली बिचिंग करतात तिकडे. ग्रुप आहे ना, सिरियसली एकदम डीप. आणि आणि मला ती कॉमेडी वाटते. डीप. ते ट्राय करतात काहीतरी करायला, काहीतरी. पण त्यांची कॉमेडी होते. हो. माझी भूक का कळत नाही एखाद्याला की मला बनायचंय कॅप्टन. मी घेतेय स्ट्रगल. समोरचा ऍटिट्यूड मध्ये बोलत असेल त्याला मी काय करू? ज्या अर्थी मी त्याला नॉमिनेट केलं त्याचं रूप कुठलं होतं रे? तो सागर दादा आपल्याला बघायला मिळाला होता. तो कसा म्हणत, मग काय नाची आम्ही तुमच्या समोर वगैरे. त्याची लेवल थोड्यासाठी ढासळली होती मुलीशी बोलताना. तुझी भूक पण नाही दिसत आहे मला. कसं? मग तू मला टाइम दिलास तर सांगेन आत्ताच. भूक काय असते माहितीये का? माझं इगो साईडला ठेवून आता माझी भूक आहे की मी कॅप्टन बनावं, त्यासाठी मी काहीही करणार. त्याला भूक बोलतात. ट्युशन चालू आहे. ट्युशन. ट्युशन. येस ट्युशन. तुम्ही असं खेळायचं. तुम्ही असं का खेळता? तुम्ही ते का करता? तुम्ही हे करायला पाहिजे. ओके. सबसे बडा मिस्टेक आपण हे करतो की जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे ना त्याला आपण ध्यान देत नाही. जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे ना ते त्याच्यामध्ये झुंजायची कोशिश करतो. उलट करून बघ. रडायला लागली ती. रडवतो तिला तो. रडवतोय. मॉर्निंग काय भाई? काय कोणाला? ह्याला हेच हवंय. सागर बद्दल बोललो गेलं आतमध्ये बाहेर. कोणाला माझ्याबद्दल? बोलत असेल. वा वा क्या बात आहे. अरे यार, चल बाई ब्रश करते. मी माणसांच्या मनातली नाही माझी बनू शकत यार. त्याच्या मनातलं मला माहिती आहे यार. त्याचं नाहीये माझ्याकडे, तर मी कशाला. सोड ना कॅप्टन्सी सोड. फक्त तुझी पर्सनॅलिटी दाखवायला 4 असं नाही नको. मला कायम चुकीचं समजतात यार. माझं तोंडच दिसतं. मला हाच प्रॉब्लेम आहे माझा. तू असं रडली तर माझं तोंडच दिसतं सगळ्यांना यार. अरे मला दिसतं म्हणून तुझ्या बरोबर बसलोय ना. माझं तोंड नाही दिसत. मी कायम बोलते सगळे. मी बाहेर पण बोलते. माझी मेहनतीवर पाणी पडतं. माझं तोंडच दिसतं. जिथे चांगलं स्टँड घेते ना ते पण जातं माझं. आता मी आतमध्ये जाऊ का? तिला पाणी पाहिजे होतं. काढ पण. माझ्या बॅगेतून काहीतरी घेऊन येतो मी. ए प्लीज, आज रडायचं नाही. चांगला दिवस आहे. कमान. काय झालं? पाणी 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 घेऊन बस 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 बस. एवढं रडायचं नाही. शो आणतो. आज नको प्लीज, आज नको. पाणी दे. अरे तू काल एकटी बसून सगळं तू हे करत होतीस ना, डायजेस्ट. पाणी पी. आरामात आरामात. ओके ठीक आहे. होतं असं. ब्रीद. श्वास घे आरामात. पाणी पी. बिचार मला वाईट वाटतं यार तिचं. खरंच. आता हे सगळं ती इतरांना सांगते ना. एकदा मला येऊन बोलली असते ना, पूर्ण हलकी केली असते तिला. मी नाही रडले. कोणीच नाही बघितलं. मी नाही रडले. नाही रडले. इट्स ओके. सकाळी 10 वाजता.
काय चुकलं नको म्हणत देतो. देवी मा प्रकट झाली आहे असं काय चुकलं असेल तर सांग बाय सांग. बच्चा तुला ना 2 कोंबडं माय देतो माय कापायचंय, मस्त तंदुरी बनवायची आहे माय आणि मला खाऊ घालायचंय. हो माय हो माय तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. सकाळी 10:30 वाजता. ये बस. मला कधी ओरडताना किंवा उगाच रागवताना बघितलंयस का आता या 3 दिवसात? नाही मला बघितलंस. हो उगाच ओरडताना पण बघितलं तुला. बरं तर तुला उगाच वाटलं, जाऊ दे असू दे. वाटलं मला. पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. पहिल्या तर मी तुला सॉरी म्हणते की तुला वाईट वाटलं या नॉमिनेशन. हो मला कोणाशी काही पडलं भांडावं, प्रत्येकाने आपली बाजू मांडण्यासाठी भांडावं, मी नाही म्हणत नाही. पण 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला होता का? ती बरोबर आहे, तू चुकीचं असं अजिबात नाही आहे बरं का. आपल्या वाक्याला किती महत्व आहे हे महत्वाचं आहे. हा तू आहेस. हो 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 प्रत्येक जण वेगळा आहे. हो 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 अगदी बरोबर. प्रत्येक माणूस सेम नसतो. प्रत्येकाची मेंटॅलिटी किंवा सहन करण्याची ताकद म्हण किंवा एक्सप्लेन करण्याची ताकद म्हण हे सेम नसते. बरोबर. अनुभव खूप हा कमी. तू चांगलं शिकवतोयस मला, त्यासाठी मी थँक्यूच म्हणेन की तू इतकं होऊन सुद्धा माझ्याशी नीट बसलायस, माझं ऐकून घेतोयस, चांगलं समजवतोयस, त्यासाठी मी थँक्यूच म्हणेन तुला. पण इथे पर्सनॅलिटीज सगळ्या वेगळ्या आहेत. प्लीज पोरींनो, हा पोरगा एकदम गुणी आहे, छान छान जेवण बनवतो आणि छान छान गाणी गातो, म्हणजे गाण्याचा प्रयत्न करतो आणि नाचण्याचाही प्रयत्न करतो. सर्व गुण संपन्न आहे. बघा ना बॉडी बघा बघा किती मेहनत करतो. इथे अंडी दिवसाला किती अंडी खातो? 20. जास्त नाही 20 अंडी खातो. एवढंच आहे. बस तेव्हा तुम्ही लगेच डीएम करा है ना. मलाही केलं तरी चालेल, मी लगेच त्याला सांगेन, माझ्या आईकडे न्यूज पाठवेन. सॉरी बरं. नाही नाही तू जे बोललास ते पटलं मला, माझ्याकडून चूक झाली मान्य आहे मला. पण खूप कमी माणसं अशी असतात जे स्वतःकडे लक्ष देतात, स्वतःला सॉरी म्हणतात, सॉरी समोरच्याला सॉरी म्हणण्याची ताकद ठेवतात. खूप कमी माणसं. याला ना फार मोठा जिगरा लागतो. पण दादा मी कणखर आहे, दाखवायचा प्रयत्न करते. एक्झॅक्टली दाखवण्याचा प्रयत्न करू नको. त्यावेळी ते बाहेर येणार आपोआप. तू ठरवून दाखवायला गेलीस ना प्रॉब्लेम मध्ये. दुपारी 12 वाजता. काय आले पॉइंट्स, थॉट्स? मणभूमीमध्ये रणभूमी. गेमच्या या साईडला रणभूमी, गेमच्या त्या साईडला मणभूमी. सिम्पल, बेसिक सिम्पल. पण तेच मी बघतोय की काही लोक अजूनही त्यात कन्फ्युज्ड आहेत. त्यांना ते कळत नाही आहे. जसं प्राजक्त आहे, सचिन दादा आहेत, त्यांना ते असं होतं की कसं कसं. मी तिला विचारलं आता कॅप्टन बनणार प्राजक्ता हां काय बोलली? तर ती बोली हो मला बनायचं आहे. तर मी बोली जर मी काम नाही केलं मग काय करणार? मी रिक्वेस्ट करणार प्रेमाने. डझंट वर्क. तेच आहे जे तुला भेटणार आहे त्याच्यासाठी एव्हरीवन इज एक्सायटेड, बट त्यांना माहित नाही की त्याच्याबरोबर काय बॅगेज येणार आहे. ताईला आणि मकर संक्रांत सईला मकर संक्रांतीच्या खूप आणि भेटूयात लवकरच. येस 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 येस. तन्वी आणि ती जी गँग आहे ती ऑलरेडी एका माणसाकडून इन्फ्लुएन्स्ड आहे. सो मी ते एक्स्ट्रा अजून इन्फॉर्मेशन त्याच्यापेक्षा मी शांत राहील, एकटा राहील किंवा आपल्या लोकांशी बोलेल, ते बेटर आहे. विशालने आपला एक ऑनत्राज फॉर्म केला. परफेक्ट आहे. त्याला कळलंय की ओ इथून मला नाही भेटत, तिथून मला भेटतंय. गुड, काही प्रॉब्लेम नाही. नाही तर जाल कुठेतरी हा सगळं नॅशनल टेलिकास्ट होईल ते. काय रे बरं काय होतंय? काय रे काय झालं? काय नाही बरं ना रे. अगर नक्की ना? नाही सागर नाही. काय झालं? सागर नाही राजा नाही. सगळं ठीक होईल, सगळं होईल, सगळं ठीक आहे. आम्ही होते ना त्यासाठी नाही. असू दे काही असेल काहीतरी असू दे. अरे ती ही आली कोण? रुचा. काय म्हणते? काय म्हणाली?
काय करून गेली? अरे घरच्यांच काय? आठवण काढून दिली घरच्यांच. ओ अच्छा ओ अच्छा. असू दे असू दे असू दे असू दे असू दे असू दे. आम्ही आहोत ना असू दे, असू दे. आम्ही घरी- अरे हो आय एम गुड काढायचं. येस आय एम गुड येस Yes. ठीक आहे ना. बिलकुल नाही. कधी कधी फुटणं ओके कुठलं होकं असतं. हो ते हो अरे करावंच लागतं ते ते Obviously, होतं, ते होणारच. होतच. दुपारी 12:15 वाजता. मग अशी राकेश असं फिरवतं बघितलं मी म्हणलं हा माणूस घरात असं वाटतोय की ही ओन्स द हाऊस. ही लाईक द व्हेरी नाईस गाय. नीट चालू आहे ना आयुष्य, चहा पाहिजे, जेवण, मला जरा सायनस झोपतं लाईक ही जो ना. बट आय वॉन्ट टू सी हिम इन प्रेशर. काय रिॲक्ट करतात आणि मग त्याला ऑपोज काय करतात आणि मग ते कसे भडकतात त्याच्यानी थोडं कळून येतं. आता ते तुम्ही ओपन अपच नाही झाला बरोबर. सो बरोबर. आणि उगाच भांडणारी लोक नाही आहेत. नाही एक्झॅक्टली. हा दॅट इज मला ते आवडतं. तन्वी आणि रुचिताने कॉन्टेंटसाठी हे लोक विचार करून म्हणजे उगाच करतायत ना. हे जर मी माझ्यासोबत ट्राय केलं ना आपण फेक पडू. आपण लोक म्हणून बाई कळते तुझं आता एवढं नको प्लीज. ते नाही होणार आपल्याकडून. एक बेटर झालंय की विशालचा आवाज बदला आला. प्लीज बिग बॉस देव आहे. बिग बॉस जर तुम्ही बघताय तर विशालसाठी डॉक्टर पाठवा आणि त्याला सांगा की अजून घसा जरा कमी करा. शांत उलटं औषध द्या. उलट औषध. हे बाकीचे लोक नारदमुनी म्हणतात. दुपारी 12:30 वाजता. ओ माय गॉड. इकडे पहा ताई एकटी ओ माय गॉड. ओ माय संपला विषय संपून टाकला आता. बिग बॉस मला तिळगुळ नको. माझा तिळगुळ येतो. पाणी आणा गळ्याले पाणी आणा. अरे काय खतरनाक. खूप सुपर. थँक्यू बिग बॉस ह्या सीझन मध्ये बोलल्याबद्दल खरंच तुमचे खूप धन्यवाद बिग बॉस. माझी कॅप्टन्सी दीपाली मॅम. एल्बो पासून धन्यवाद. एल्बो पासून धन्यवाद. आता तुम्ही कोणाचे डब्बे वगैरे काही नाही. काही सगळं चालेल. सॉर्ट. दुपारी 1:15 वाजता. आता कोणीतरी फालतूगिरी केली. कोणीतरी माझी चावी काढून घेतली. चावी कोणती? ती गोल्डन. ते तर झालं त्याचं काम. होड बचकांड खेळते. पण त्यांनी तुझी जी चावी आहे ना म्हणजे उपयोग नाहीये तर त्यांनी मागून घेतली असती ना. पण कोणीतरी आता चोरून घेतली, काढली. चोरी आहे ना. ठीक आहे नंतर कळेल कधीतरी. ते चोराला तू समोर शोध ना कुठे पडली तिथे. तिथे जवळपास असेल. आता मी शोधते. झालं टाइमपास सुरू झाला. काय फालतूगिरी, चोरी. रुचिका तुने माझी चावी बघितली का? खरंच घेतली? खोटं नाही बोलत, खरंच नाही. आमची शपथ. कोणी माझी गोल्डन चावी बघितली का? कोणीतरी काढून घेतली पाऊच मधनं. त्याच झकिणी ती नसेल, आणखीन कोण असेल. आणि मी गेली तर तिघी बाथरूम मध्ये. दुपारी 1 वाजता. क्या बात आहे. काहीच नाही पत्र आलंय. सोनाली यांच्या पॉवर कीचा वापर. चला काहीतरी सोनाली फॉर यू. कम हिअर एव्हरीबडी. सोनाली यांच्या पॉवर कीचा वापर पॉवर चेंबर मध्ये आधीच झालेला आहे. त्यामुळे त्या पॉवर कीचा कोणालाही काही फायदा होणार नाही. त्यामुळे ही पॉवर की ज्या सदस्याकडे असेल त्यांनी ती मजा. क्या बात आहे. करेक्ट बिग बॉस लव्ह यू. आता तो पुढे पण नाही ना. पण काढली कोणी? कळलं नाही. दुपारी 1:15 वाजता. कोणी घेतलाय जरा प्लीज सांगेल का? तर मी तुम्ही घेतलाय कारण लेटर तर आलं. आता काय फायदा नाही ठेवून. पण बघ करणलाच एकदा विचार. एक्झॅक्टली त्यालाच विचार. कारण असले फालतू tactics आम्ही नाही करत. तुला सांगू का हा खेळ कुठे लोकांचा आहे. इथं काय असेल ते तोंडावर बोलणारे लोक आहेत. तिकडचंच कोणतरी असणारे लिहून देते. हा बाबा खरं. मेन म्हणजे हे पण लक्षात ठेवा
तो हे पण करू शकतो की तो आपल्या बेडवर ठेवेल, आपल्या बॅग जवळ ठेवेल, काही करेल म्हणजे आपल्यावर नाव येईल. सो नाही, बिग बॉसने स्पष्ट लिहिलेलं आहे, ज्याने घेतली असेल त्याने बरोबर. नाही, पण स्टोर रूम मध्ये आणून I'll keep this. हे असले 2 कवडीचे गेम नाही आहेत खेळता. एक नंबर. अरे इतका घाणेरडा दिसणार तो माणूस. कोणाकडे असेल आणि ऑकवर्ड वाचत असेल तर मला ते, नाही बाबा, आपल्याकडे नाही. कारण खूप ऑकवर्ड आहे हे. हे का लोक awkward? बाहेर, अरे जरा बाहेर बघ कसं काय करतायत. सगळे बघा की स्टोर रूम मध्ये कोण जात आहे. नाही त्याचं पुढचं वर्जन. माझं काही आलंय का बघतो. अंगावर काटा आलाय, कारण चावी मी घेतली. आई शपथ. छी, तुला वाटतं मी असं करेल? खरंच तुला वाटतं मी असं करेल? नाही तू बोललीस तू, कारण तू मला सगळं खरं बोल. अरे थंडी वाजते बेबी, मी तिला बोलली चल गार्डन मध्ये जाऊन बसूया. अरे मी तुझ्यावर विश्वास ठेवते. घेतली आहे त्यांनी स्टोर रूम मध्ये आणून ठेवावी, बोललेलं ना, blank नाही तर पडतील. त्याची पुढे चालून वाट लागन. हे विशालला त्याचे पाय नको ठेव, बसतात ना. नको अरे बसतात ना. बसू द्या, साफ करून बसतील. नको अरे नको सांगत. अरे नाही चांगलं दिसत. आता मी काय करणार, थोडासा जीव. हे बाय पेक्षा जास्त कोणालाच माहिती नाही की मी कमवलेली चावी ठेवतो, चोरलेली नाही. हात खराब होतात. सॉरी. हो काय डायलॉग्स. नाही, डायलॉग नाही, खरं आहे ना. आणि मी तेच बोललो, कदाचित आता ज्याच्याकडे चावी आहे तो असं टाकेल कोणाच्या तरी बॅगवर. आई हे पण होऊ शकतं. दुपारी 1:30 वाजता. चावी सापडली. हा कुठे मी उचलतच होतो तोपर्यंत सागरदादा बोलले घेऊन होतो. काय भेटली होय. पटकडी ती भेटली, पण तुम्हाला दिसली पण. डोंट टच, डोंट. हो, मी जेव्हा आली तेव्हा नाही दिसली मला. इथेच होती ताई. इथंच पडलेली होती. या तिघांना दिसली पटकणी. मी हे दोघांनी मला सांगितलं मगाचपासून दिसली नव्हती. चावी पहिले मला दिसली आत्ता जस्ट. सागरदादाशी बोललो, याचा असं अर्थ केलं आणि कोणीतरी असं ती आलं. येऊन वॉशरूम मध्ये येऊन ती टाकून गेला. मी पण आले वॉशरूम मध्ये गेले. पटकडी कोणी सोडली. ह्या चावीचा खेळ बिग बॉस. तुझं काय मूड ऑफ झालंय का? मूड ऑफ तर माझा कालपासूनच आहे भाई, त्यात काय नवीन. कोणीकडून कोणीतरी फेकली बाथरूम मध्ये. आता ते कोणी नाही, बट ते असं कोणीतरी टाकली आणि सचिन दादांनी उचलली. ते माहिती, ते आता आपल्याला बिग बॉस ठरवतील. आता मला वाटतं तुम्हीच दोघे आहे. ओके डन. तुला जर वाटतंय तसं तर ठीक हो आहे. हो. तुम्हीच दोघे. यात काहीच आता आम्ही अडकलो त्यात, आता आम्ही काही करू शकत नाही. ताई डन. मी काय बोलतो, आपण जसं परमेश्वराला डोळे आहे ना, आहे डोळे. आणि आपण जर चांगलं काम करून म्हणजे इमानदारीनं जर ते म्हणून तर भीती नाही ना. म्हणून भीती नाहीये. जर चूक झाली असती ना आमची तर ते मग म्हणून भीती नाहीये. भीती नाहीये. घेतील विकेंडला तर नाव घेतीलच ना. तेच ना. दुपारी 1:45 वाजता. हो भेटली अचानक, पडलेलीच होती समोर. पण सोनाली ताई, तुला कोणावरती डाऊट वाटतोय तिघांपैकी? आता इथे एवढ्या शब्दा आणि हे न ते. तरी तुझ्या आमचा जिल्हा आहे, आमचं हे आहे. तुला तुझी चावी मिळाली, आम्ही तिघी इथून हल्लो पण नाहीये. कळणार नाही कोणी फेकली चावी. कळलं मला. थँक्यू सो मच बिग बॉस. चाबी काय? अरे डाल लियो क्या चाबी. मी घरात सुद्धा अशीच बोलते आणि अशी भरपूर लोक बोलतात. अरे आईची शपथ नाही रे. बोलतात. येस. मग हे तुम्ही नाही बोलू शकत. सेंटिमेंट आणि जिल्हा नाहीचं आणि बापाचं. मी बोलणार. बोला. बोलतीच आहे. कोणाच्या बापाला भीती काय? ही हिरोईन मला शिकवणार. मी माझ्या आईची शपथ घेणार का बापाची? मी सागर होतो किती जागा. प्लीज, मला मजा येते. पण तुम्ही एक चूक करताय. माझ्यावर डाऊट घेऊन खरा चोर बाजूला होईल हे लक्षात ठेवा. तुमच्या पळून जाईल, त्याच्याकडे दुर्लक्ष होईल. हे बघा,
तो आलाच पाहिजे त्याचं नाव कधीतरी कळणारच पाहिजे. सागर दादा कानून के हाथ लंबे बहुत लंबे होते हैं. बहुत लंबे होते हैं बिग बॉस के तो बहुत लंबे हैं. और बिग बॉस बिग बॉस के कानून से भी लंबे. बिग बॉसला माहितीये तो माणूस कोण आहे. चीप गेम आहे. असं त्या माणसाला सोडता कामा नाही. चीप गेम नाही काय. कारण ही वृत्ती आहे. ही वृत्ती आहे. चोरी ही वृत्ती आहे आणि अशा वृत्तीची माणसं घरात नको. नकोय. आम्ही ती चावी बघायला पाहिजे. आळ आमच्यावर आहे. तिचीच आहे. काहीतरी झालं या 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 काहीतरी झालं. अरे ते त्या दादावर नाव घेऊन ती ताई बघतीये ना बाहेर इथे चोर कोण आहे ते त्याला कळलं. नाही 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 ते चोर दाखवणारच नाहीयेत. दाखवणार नाही चोराचा गेम पण दाखवणार ना. गेम दाखवते पण या घरात कळलं पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे. सगळ्यांना कळलं पाहिजे कोण आहे तो माणूस. त्याला नागडं करायचंय. हे कुठे चाललंय आता? अगं नाही पण हे नाही चाललंय. मी एवढंच बोलतो की तो तुला माणूस पाहिजे का नाही समोर. नाही जे क्लिअर असेल दाखवा ना. एक्झॅक्टली. हे आदा चंद्र आहे जे खूप महाराष्ट्रीयन आहे. तिकडे इज मेकिंग यू लुक व्हेरी 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 डिवाइन. सेकंडली यू हॅव अ प्रॉपर बॉडी. एकदम मस्त तुझी बॉडी आहे फॉर वेअरिंग अ साडी. यू हॅव अ व्हेरी कर्वी इंडियन बॉडी. ओके यू आर नॉट थिन लाईक सोनाली और नॉट ओव्हरवेट. द वे यू कॅरी अ साडी इज ब्युटिफुल. अगं बाई मोठा थँक्यू गॉडलेस. थँक्यू. चलो मी नाही जेवणार. नाही, नाही, नको. माझं असं ठरलं ना. काही मी करू ठरलं. नको. ऐक माझं. नाही नाही दादा मी ठरवलं. ऐक मी ना. नाही इथून नाही मागे येते. मी इथून नाही मागे माझं तर चॅलेंज आहे यार. या समोर नाही नाही मी भेंडी. जोपर्यंत समोर येत नाही Big Boss तोपर्यंत खेळायला मी आलात नाही रे. Big जेवणार. Boss तुमची लायकी नाही यार. तुझी चावी हरवली. कोणी घेतली हे सगळ्यात आधी चिंता कोणाला व्हायला पाहिजे. त्याची चावी आहे ना. नाही मला चिंता झाली ना. चोर जाणून तू काय करणार आहे. नाही कळेल तरी कोणी घेतली. तो चोरटा कोण आहे? त्याच्यासाठी जेवण सोडणार आहेस का. नाही मी ते नाही सांगितलं. मी ते नाही सांगितलं. ते लोक ते बोलत होते. आज तुझं झालं भांडून. चल माझी तारीफ कर. किती करू शकतोस तितकी तारीफ कर. माझी पण तारीफ कर कारण मी खूप मेहनत घेतली पण आजच्या नाही, एक पहिलं मला आवडलं नाही की तू मी सांगितलेली साडी नाही घातली पण यू आर लुकिंग व्हेरी प्रिटी. आणि तुझ्या ब्लाउजचा डिझाईन पण खूप सही आहे. हेअर साठी यू डिझर्व अ हँडशेक. सुपर. थँक्यू. अँड फॉर मेकअप यू डिझर्व अ हग. सुपर. दुपारी 2:15 वाजता. काय ठरलं. शिरा करूया ना. तुम्ही खीर बनवणार होते ना. नको आता खूप जण शिऱ्यावाले. काय लागतं शिऱ्याला. दूध. ऍक्च्युली तूप आता तूप नाही. दूध नको आपल्याला. थोडं शिरा बनवूया. हा चालेल. चालेल ना. उत्तम. कानातलं जे तू घातलंयस ना पण लांब ते नाही. मला असं वाटतं की चहा डुबून खावंसं असं कुकिंग सारखं. आणि वरण बनवणार आहे साधं. आणि हे पण छान ना. व्हेरी ब्युटिफुली डन. राकेश सणासुदीच्या दिवसात शिरा बनवताय आणि तोही तुपाशिवाय. द्या ना तू प्लीज. राकेश स्टोर रूम मध्ये तूप ठेवलंय. थँक्यू थँक्यू. हा हा प्लीज त्याच्यासोबत ते पण ठेवून द्या. थँक्यू बिग बॉस. हे ठेवून द्या. व्हेरी स्वीट. थँक्यू. दुपारी 2:30 वाजता. कुठले बघ चालू कर जरा. सोड. मी करते. नको करू तरी मी करते. हे दाबायचंय. हा, सांगावं ठीक आहे. त्याला. करेल ना. हा करेल ना. तू कशाला सांगते. नाही मला support करायला. ना म्हणून आज मकर संक्रांती आहे. नाही अजून बिग बॉसने काहीच सांगितलं. गोड बोलते हो हो हो. मी पण करेल. जेवढं मी करते हे सोडा यार सगळं. बस आता. नाही मी साठी गेले होते. तिला जर असं असं काही नाहीये. असं काही नाहीये. तू होतास ना समोर. त्याचं लक्ष होतं. तुझं लक्ष होतं कसं चालू करायचं होती. माझं एकटीचं लक्ष होतं. सोनालीचं होतं पण मी सोनाली त्याला पुढे नाही गेली. म्हणून मी हेल्पला गेले. म्हटलंच नाहीये. काही सॉरी. माझं हेल्पिंग नेचर मला खूप खटकतंय. सॉरी सॉरी सॉरी. ओट्यावर झालं काय सुचतं रे तुम्हाला सॉरी. सगळ्यांना. नाही हे बघ राकेश दादा मी शिस्तीत मदतीला गेले होते. माझं काहीच याच्यामध्ये नव्हतं पण तिला सकाळपासून तसंच करायचं तर ठीक आहे. अरे पण हीच म्हणाली ना काल. का विसरते ती. मी जे खरं आहे ते खरंच बोलते. मला जे वाटतं ते मी तोंडावर बोलते. मी कोणाशी बोलायला जाणार नाही. हे ती कोणाशी बोलताना मी तिथेच बाजूलाच होते. मग ती काय येते बोलायला. मी तिला बोलवलंच नाहीये. मी फक्त help केली. मी आहे ना त्याच्यावर तिने मला उडवलं.
मी खूप जिथे चांगली असते ना तिथे चांगली असते आणि जिथे बरोबर आहे. तुमचं मत आहे ना ते तुम्ही मांडा. बरोबर आहे. मग त्याला ठाम राहा. मग ती कशाला येते राकेश? अरे मी पण चुकली आहे ना. केली ना. मला नको आहे. मी तिला मला मागितली. kitchen माहितीये. मी त्याला सांगितलं होतं. नाही एक सांगू नाही तुम्हाला- कॅमेराला दिसेल. तू फक्त एवढंच बोललीस. ही पण अरे पण सांगेल, तू जर खरं का बोलत आलीस? असशील तर सांग. ती त्याच्याकडे बघून बोलली नव्हती. अरे ती यार, अशी दाखवून मी तुला बोलवलंय का हिला? चालू कसं करतात यार? कशाला? म्हणून मी गेले. आणि कशाला मला माहित येते? नव्हतं ही एवढा तमाशा करेल एवढ्याशा गोष्टीवर. कशाला? सॉरी आज मकर Please, संक्रांत आहे म्हणून मी please, सगळ्यांशी नीट तिळगुळ बोलत आणि होते. गोड गोड तिला बोला. वाकड्यातच जायचं ते Please. वाकड्यातच जावं. शांतता घ्या. आज सण आहे. सण असताना मोठी माणसं शिकवतात सणवारी सगळ्यांशी चांगलं बोला. तू मोठी आहेस आणि तू विचार केला हवा पाहिजे होतास. हे आपलं घर आहे तर या दिवशी आपण नीट बोलावं. मी मदतीचा हात पुढे केला होता पण तू धुडकारलास. त्यामुळे तू मोठी असून सुद्धा माझ्या समोर छोटी दिसतेस. हे तू लक्षात ठेव. झालं येस जरा मंदाच आहे तन्वी, जरा ऐकत नाही. तन्वीने बातच अजून गरम पण होऊन भांडतीये. तुला माहिती आमचं मगाशी हेच बोलणं झालं. तू भांडणं तुझ्याकडे दिवस आहेत ना. मी ठरवलं की चल जाऊ दे आपण काहीतरी बनवूया आणि मग मी आल्यानंतर तरी हा लोक आली. ते असं का करताय? मग तुमचं काम आहे तुम्ही या तुम्ही करा. मग ते माझं काम आहे तिकडे. हा लंच तुम्ही काय 4 वाजता देणार आम्ही 4 वाजता खाणार काय? लंचच्या मध्ये कोणाला येतं तू सांग. जर मुद्द्यांवर बोलतोय तर मग मुद्द्यांवरतीच बोला सगळ्यांनी. माझ्या ड्युटीच्या मध्ये कोण आलंय? पण ताई मगाशी ड्युटी दिली नाही आणि आम्ही ठरवलं होतं शिराची आयडिया पहिली आमची होती. असेल सगळ्यांना. शिरासाठी सगळ्यांना तूप हवंय. सांगितलं मगाशी. हे आम्ही बिग बॉसला बोललो. अरे होतो. पण Big शिरा Boss, बनणं please, शिरा एक पाठवा. सेकंड शिऱ्यासाठी तन्वी. तूप पाठवा. शिरा बनणं जरुरी आहे की कोणी बनवणं ते नाही ही काय म्हणते माझ्यामध्ये येऊ नको. मी म्हटलं मी तुझ्यामध्ये आलेच नाही. मला यावंच लागलं कारण माझा ड्युटी टाइम आहे. जरा टाक डोक्यात म्हणावं. शांत. मला उगाच नको हायपर करायला लावू. माझा नेचर आहे. मी केली हेल्प. तिला जर वाकड्यात जायचंय सणवारी तर जा म्हणावं पण मोठी समजू नको स्वतःला इथे. आणि उद्या उठून असं म्हणायचं नाही की मी मोठी आहे माझा आदर करा. मी म्हंटलय तुला. मी कोणाला म्हंटलं इथे तू तुला म्हंटलं मोठी असून सुद्धा छोटी म्हटलंय. वाटतेस. Assumption जर छोटी करू नको. माणसं येत आहेत ना समोर तर त्यांचा एवढा आदर कर सणवारी. शांतो आधी शांतो. मी कधीच कोणाकडे भीक नाही मागितली. मला माहितीये, आदर द्या म्हणून. पूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि महाराष्ट्रातल्या सर्व जेवढे पेलवान आहेत ना कोल्हापूरचे म्हणा महाराष्ट्रातले सगळे पेलवान त्यांची मी एकटी बहीण आहे. मला ना जे अंगावर जातं त्यांना शिंगावर पण घेता येतं आणि मी कोणाकडे भिका नाही मागत आहे की मला आदर द्या म्हणून. तू नको इमोशनल. मला आदर नकोय कोणाचा आणि अशा व्यक्तीकडनं तर बिलकुलच नकोय जिला देता येत नाही. मी तिला नाही म्हटलंच नाहीये करायला. मला एक सांगू का मला एक टिगर non-issue नाही चा होत जो आहे issue- पण हे जे non-issue चा issue चाललंय ना बनतो तिचं इथे. तन आणि तन 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 आता गप्पा ती बसा तिला आणि जेवण कळत नाही ती बनवा. काय करते. मला सगळं कळतंय या. मला आता तू सगळं शांत कळतंय. राहा ना. आता हा तू issue शांत नाही. राहा. आता मी झुकते पण आहे. तन्वी हा तन्वी इश्यू आता नाहीये शांत बघा. राहा. म्हणत नाही. बघ ना काय बोलतेय मग. याला झुकणं मी काय म्हणत बोलते? नाही. तू बनवते म्हणजे काय? याला झुकणं म्हणत मी नाही. बोलते तर मी झुकते पण ना. तन्वी ऐक मी काय बोलते तुला. आम्ही इमोशनल गेम खेळते. मी ना पण मला नाही आवडत. तुला काय बनायचंय? कॅप्टन बनायचं. जरा डोक्यामध्ये ठेव ना ती गोष्ट. अरे पण मग तू कशाला जिथे जाऊ बोलते? तिथं रिॲक्ट नो. आता मी रिॲक्ट होत नव्हती. तुला कळतंय का ती बनवते तर मीच उलट तूप आल्यावर नाचतीये. जाऊ दे हे घे शांत माझं तू शांत हो. प्लीज तुम्ही प्लीज कोणी प्रेमाने बनवते बनवा. ताई तूच बनव. होय, चल. तूच बनवशील आणि तूच छान बनव. तू नाही बनवणार मी खाणार नाही. तूच बनवणार आहेस शिरा. रडायचं काय? अरे नाही ते होतं अगं असं अंगावर आलं ना कोणी की असं पाणी देते अरे काय यार पाणी दे मी तिच्याशी बोलायलाही पण नव्हते गेले. पाणी दे. मला बोलायचं नव्हतं तिच्याशी. हो ठीक आहे माहिती अरे प्रत्येकाचं एक असतं ना यार. पाणी प्लीज. तू शांत हो. कसला आधार आणि कसला सांगते ती ते तर हे शिकवलंय तुला. हे बघ तुला रात्री पण तू का रडत होती की ह्यांना वाटणार आहे मी विलन आहे. आता तिथं बसणाऱ्या सगळ्या व्यक्तीला तूच विलन वाटतेस की तू प्रत्येक ह्याच्यामध्ये हॅ करून बोलतेय. पण ती बोलत होती तुम्हाला का कळत नाही? तुम्ही पण मलाच बोलताय. अरे अरे तीच हॅ करून बोलत होती. मी कारण आम्हाला तुला कॅप्टन बनवायचं आहे. अरे तुम्हाला खेळ खेळायचाय खेळा ना यार. तुम्हाला खेळायचंय ना. तुम्हाला प्रूफ करायचंय. मला काही प्रूफ नाही करायचं मी काय आणि काय नाहीये ते. मी मान देते मोठ्यांना मान देते. तुला आदर घेता येत नाही. तुला आदर नाही. तू मोठी आहेस. तुला अरे मोठ्यांना वाईट वाटत नाही का? बाबा एवढं असं करून जर मी वाईट होणार असेल ना तर मी वाईटच बरी आहे बाबा. नाही हे एवढं नाही जमू शकत. ही ऍक्टर असल्याचा खूप फायदा घेतेय का? मी पण ऍक्टर आहे. मी पण रडू शकते पण मी कंट्रोल करते. नाही मला रडायचंय. लागते या गोष्टीवर आपल्याला आता. तुम्ही पण तुमचा भान ठेवा की तुम्ही लहान आहात. एवढे लगेच मोठे झालात का? कोण काय करते बघा ना.
तुम्हाला पाहिजे तेव्हा यायचं आणि तुम्हाला नको तेव्हा हे काय? कारण मी रडायचं नाही आहे, रडायचं नाही आहे. कारण मी स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग आहे आपण. श्वास घे मोठा, रडणं जातं. श्वास घे मोठा. आणतो आता, नको आणखी नको चिडचिड करू आपली. दुपारी 2:45 वाजता. ताई तुझी इच्छा आहे का आता बनवण्याची का नाही? बनवेल, मला तिच्याच हातचा खायचा आहे. तुझी इच्छा आहे का बनवण्याची का नाही? 2 मिनिटं. हा ती बनवणार आहे, 5 मिनिटं द्या तिला. वा बेटा वा वा, खूप छान ऍक्टिंगचा वापर चालू आहे, खूप छान सिने तारकेचा वापर चालू आहे. गेम तर चांगला आहे, पण ह्या बाईचं काही सांगू शकत नाहीये. वाय यू गिव्हिंग सो मच इम्पॉर्टन्स का? मी देतच नाहीये तिला, पण ती घ्यायला येते. मला तिच्याशी बोलायचं नाहीये आता सध्या. दॅट माय चॉईस ना. बरं, आता तुझा पॉईंट मला कळलेला आहे. मी तुला रिलेट करू शकते, कारण मी तुला आधीच बोलले आपली पर्सनॅलिटी सिमिलर आहे. आता तिचा मुद्दा असा आहे की तिला पटकन गोष्टी नाही सोडत आहेत. ते कोणाकोणाचं असू शकतं. असावं. तिने, मी काय म्हणते, तिने पर्सनल ग्रजेस धरावे. सणाचा शिरा चालू आहे ना, डोक्यात ठेव. मकर संक्रांत, ते गोग्या गोडगोड बोला. ते होत नसेल तर तू समोरच्याला असं करू नकोस. तिला कॅप्टन्सीसाठी सपोर्ट पाहिजे. मग मी का करू? मला माझा गेम माहिती आहे ना. मी आत्ता पण तिच्याशी बोलायला याच्यावरूनच जाणार होते. मी तिला सॉरी म्हणणार नव्हते, कारण मी तिचा डिसरिस्पेक्ट चुकूनही कुठल्याच भांडणात केला नाही. माझं म्हणणं होतं की जर तुला माझ्याशी बोलायचं आहे ना, ते बोलण्याचं पण एक स्टाईल असते. आपण जेव्हा चुकतो ना किंवा आपल्याला फील येतं कोणाच्या मोठ्याबद्दल, अरे ताई प्लीज यार, ताई प्लीज, ताई मला माफ करा यार, माझ्याकडनं चूक झाली यार. तू जशी आहेस ना, 10 सेकंड नाही लागतात. माहिती आहे. मी तिला बसवून एवढंच म्हणणार होते, ताई यात आपलं भांडण नव्हतं. सोनाली माझ्याशी आत्ताही बोलतीये, सोनाली लांब राहील. आपल्या दोघींमध्ये वाजलं आणि तू माझ्याशी बोलायचं बंद केलं. शिरा बनव, मला पण खायचंय. चल, मी तुला बोलू शकतो. शिरा बनवणार ना. लव्ह यू. माझ्याकडे बोलण्याची क्षमता आहे, त्याला घेऊन मी फक्त मुद्दे मांडेन, लोकांना सांगण्याचा प्रयत्न करेन. त्या व्यतिरिक्त मी चुकीची दिसणार नाही. पण जर का चुकीचं असून रडून जर आधार बाहेरचा मिळत असेल तर मी पहिल्या वीकमध्ये बघणार. आणि मी सुद्धा एक ॲक्टर आहे, मी हिच्यासारखी ॲक्टिंग करणार, मी रडणार, मी पण रडणार. मग हे जर असं असेल तर चला कमान, बाई किचन मध्ये आल्यात. अब बनेगा शिरा. तुम्ही चुकीचे असाल तर मग रडून मग सगळंच क्लिअर होतं ना रे. मग समोरचा बरोबर माणूस पण चुकीचा राहतो. संध्याकाळी 4 वाजता. नारळ कुठे विचारलं, बसला पाहिलं आज कमी बोलतो, आवाज बसला असंच बसू दे म्हटलं. तू जाता आता डन्यूबचं घर घेऊन त्याला स्वतःला त्रास होतोय तो बोलताना. आणि त्याच्यात शिऱ्या टणटण होत, फुटेल त्याचे शिरे कुठे दिसतात ते असं व्हायरल पॉप झालेले. तुझं ह्याला हात लावलंस का पोटाला? हात लावून दगड म्हणजे अरे हे असं पोट नसतं जगात. हे पोट आहे, हे पोट आहे. डॉक्टर तपासणार कसं तुला पोटात काय झालं तर? एका भिंतीला हात लावतो ना तसं झालं मला. अरे हे तरी आज जात रे. हा बरोबर. बरं आपण म्हणतो जे काय करतो ते पोटासाठी आहे. कुठं किसको कैप्टन देखते हैं, तन्वी या प्राजक्त? तन्वी ऑफ कोर्स. मतलब मुझे नहीं पता लॉजिकल क्या है और क्या नहीं है, बट मैं अपने दोस्तों के लिए खड़ी रहती हूँ, फिर वो सामने कोई नहीं. No, I don't feel she is capable enough to handle the house. Captaincy is a huge responsibility. What about you? Prajakta. प्राजक्ता कुठे capable है? She is not capable. Prajakta is not playing for herself. Between Tanvi and Prajakta, I'm more close to Tanvi. Tanvi का प्रॉब्लेम ये है, ती फक्त स्वतःसाठी खेळते, which is good, which is her game, which is not bad, but that is bad for me. तुला कळेल लेटर. ते मला कळतच आहे, पण ती माझ्याशी जोपर्यंत चांगली तोपर्यंत मी चांगली आहे. चांगली तुझ्याशी आहे जोपर्यंत तू तिच्या सपोर्टमध्ये. काढून तर बघ, तू माझ्या सपोर्टवर असेल किंवा नसेल, आय विल बी गुड टू यू, कारण मी सक्षम आहे एकटा. संध्याकाळी 4:30 वाजता. वाह, किती छान फ्रेम दिसतीये ही. थँक्यू. सगळे कसे छान नटलेत. संक्रांतीमुळे काळ्या रंगाचे कपडेही घातलेत. एखादं सुंदर कुटुंब दिसावं तसंच दिसतंय. या खेळात कॅप्टन पदामुळे मिळणारी इम्युनिटी आणि अधिकार यांना अनन्यसाधारण महत्व आहे.
काल शॉर्टकटने आलेल्यांसाठी झटपट पॉवर चेंबर उघडलं आणि त्यांच्यासाठी पटपट पॉवर अनलॉक झाली. आणि आपल्याला मिळाले बिग बॉस मराठी सीझन 6च्या पहिल्या कॅप्टन पदासाठीचे 3 उमेदवार. आणि आता वेळ आहे मेहनतीच्या दाराने आलेल्या 11 जणांची. आपल्यापैकी एकालाच उमेदवारीची संधी मिळेल. आता या 11 जणांसाठी उघडणार आहे महाद्वार. आणि त्या महाद्वारामागे असेल एक बजर. 11 जणांपैकी जो कोणी सगळ्यात आधी बजर वाजवेल तो होईल कॅप्टन पदाचा 4था उमेदवार. पण त्या बदल्यात संपूर्ण घराला मिळालेलं गोल्डन रेशन कार्ड होईल सिल्वर रेशन कार्ड. गोल्डन रेशन कार्ड फक्त कॅप्टन पदाच्या 4 उमेदवारांकडेच राहील.